36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती तालुक्यातील जामडोल येथील गावकऱ्यांचा गेल्या 50 ते 60 वर्षांपासूनचा मुख्य जामडोल ते नेरपिंगळाई दळणवळणाचा रस्ता एका शेतकऱ्यानं बंद केल्यामुळे संपूर्ण गावात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या मुख्य मार्गावर खोळंबलेला रस्ता एका शेतकऱ्यानं गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सोयाबीन पेरणी करून तब्बल एका महिन्यापासून करंटचे विजेचे तारे लावून बंद केलाय. गंभीर प्रकाराबाबत समस्त जामडोल गावकऱ्यांनी मोर्शी तहसीलदार यांच्याकडे रितसर निवेदन आणि तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत मोर्शी तहसीलदार यांच्याकडून महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला रस्ता मोकळा करण्याचे आदेश देणारे पत्रही दिले होते. मात्र या आदेशानंतरही संबंधित शेतकऱ्यांनी मुख्य रस्ता मोकळा केला नाहीये. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या आदेशालाही नाकारलेला आहे. रस्ता गावाचा मुख्य मार्ग असल्यानं बाजार, दवाखाना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हाच एकमेव सोयीचा रस्ता आहे. रस्ता बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना दुसऱ्या लांबच्या मार्गाने पुन्हा फेऱ्या मारून जाव्या लागतात. त्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण आणि वृद्ध नातेवाईकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. शेतकऱ्यांनी तातडीने रस्ता मोकळा करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त गावकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय. यावेळी गावकरी मंडळीमधील पोलीस पाटील प्रमोदराव कोहळे, ग्रामपंचायत उपसरपंच सुनीलजी मेश्राम, अभिषेक चौधरी, शैलेश राऊत, साहेबराव गजभिये, दिनेश डोंगरे, सिंधुभान डोंगरे, राजधर मेश्राम, शुभम राऊत, प्रणय राऊत, प्रशांत गजभिये, सतीश गजभिये, सागर पंढरे, प्रकाश श्रीराम, शुभम राऊत आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अमरावती जिल्ह्यातील जामडोल या गावामध्ये आले असून येथील शेतकरी यांची समस्या जाणून घेऊया व पूर्ण मुख्य रस्ता जो नेरपिंगळाईकडे निघणारा असून ह्या मुख्य रस्ता एका शेतकऱ्याने अडवले असून याकरिता विशेष माहिती घेऊया. तुमचे नाव? हॅलो, माझं नाव प्रमोद रामरावजी कोहळे. मी जामडोलीचे रहिवासी असून माझ्या गावाचा बाजारपेठ आणि दवाखाना आणि शाळा सगळे आम्हाला नेरपिंगळेले मार्केट अवलंबून आहे. आमचं गाव पूर्ण त्या गावावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे काय आम्हाला हा रस्ता मोकळा पाहिजे, कारण का हा रस्ता 6 किलोमीटर पूर्ण खडीकरण झालेला आहे आणि नेरकडून 2 किलोमीटर डांबरीकरण झालेलं आहे. हा मी माझ्या लहानपणापासून माझा जन्म झाला तेव्हापासून मी ह्या रस्त्यानं जात येत होतो. मी आणि जनता विद्यालय 11वी ते 12 म्हणजे 8 ते 12वीपर्यंत मी जनता विद्यालयात शिकलेलो आहो. ह्याच मार्गाने गेलेला आहो आणि हे जो शेतकरी आहे हा शेतकरीसुद्धा ह्याच मार्गाने गेलेला आहे. तर आता हा रोड पूर्ण झालेला आहे. 6 किलोमीटर खडीकरण झालेलं आहे. आम्हाला बाजारपेठसुद्धा हेच आहे, दवाखानासुद्धा हाच आहे. 6 किलोमीटर अंतर आहे आमचं. हे मुख्य रस्ता हाच आहे, मुख्य रस्ता हाच आहे आमच्या गावाला. तर त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता मोकळा पाहिजे. तहसीलदार साहेब येऊन गेलेले आहे, तहसीलदार साहेबांनी नोटीस दिलेला आहे, पटवारी साहेब येऊन गेलेले आहे, त्यांनी पाहिलेलं आहे. आणि ह्या रस्त्यावर पराठीसुद्धा पेरलेली आहे, रोडवर उभी पराठी पेरलेली आहे आणि त्यांनी झटका मशीनचा करंटसुद्धा लावलेला आहे. त्यामुळे आम्ही सारे बाजारपेठ लोक इथं खोळंबून राहिलेला, आम्ही जाणं येणं बंद आहे आमचं तिथून. त्या किती दिवसापासून बंद आहे? हा म्हणजे कमी जास्त रोड झाला तेव्हापासून बंद आहे. म्हणजे पेरणी झाली तेव्हापासून बंद आहे. म्हणजे 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून बंद आहे हा रोड. कारण का मधात रोड म्हणजे समोरच्या शेतकऱ्यांना अडवलेला होता, त्यांनी दानपत्र दिलेलं, त्यांचा रोड झालेला आहे पूर्ण कंप्लीट. आणि ह्या शेतकऱ्यांसुद्धा दानपत्र, त्याच्या वडिलांना दानपत्र दिलेलं आहे. त्याच्या अगोदर म्हणजे कमी जास्त 86-87 मध्ये रोड झालेला होता. त्याच्यानंतर समोरच्या कास्तकारांना रोड अडवल्यामुळं या शेतकऱ्यांना पूर्ण शेत म्हणजे गव्हर्नमेंटचा पैसा पडलेला असून आणि हा शेतकऱ्यांना रोड उचललेला आहे. त्याच्यानंतर पेरणी करत होता. आता त्याच्यानंतर त्या समोरच्या कास्तकारांना रोड दिल्यामुळं आता ह्या शेतीतून रोड झालेला आहे. तर हा म्हणतो माझ्या वाहतूक रस्ता नाही आहे, माझा म्हणजे यानं खूप भरलेला आहे आणि पराठीसुद्धा पेरलेली आहे यानं. मग तुमची मागणी काय की आम्हाला फक्त रोड रस्ता मोकळा करणे नाही, समोर चालून भानगडी नको. आम्ही ह्या रोडनं जर जात असलो, आज रोड शेतकरी आम्हाला अडवल्यानंतर भांडणं होण्याच आहे. याच्यावर कारवाई करण्यात यावी. दुसरी कोणती आमची मागणी कोणतीच नाही आहे. आम्हाला फक्त रोड मोकळा पाहिजे, बाकी विषय कोणताच नाही आहे. आमची अडचण एक आहे की हा रस्ता जो आहे नेरपिंगळाई टू जामडोल तो अटॅच करण्यात यावा. विषय म्हणजे काय झालेला आहे, त्याचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे. त्यामध्ये कैलास मेश्राम नावाचे जे व्यक्ती आहे त्यांनी हा जो रस्ता आहे तो त्यांच्या शेतकरी जे आहे त्यांनी तो रस्ता मधामध्ये अडवलेला आहे. वास्तविक पाहता त्यांच्या शेतामध्ये हा रोड जो आहे तो झालेला आहे, खडीकरण झालेला आहे. त्यांनी त्यांच्या रोडवरती पेरणीसुद्धा केली.
आणि कंपाऊंडसुद्धा तरकंपाऊंड घातले. आमची अडचण जे अशी चालली आहे, आम्हाला बाजारपेठ जी आहे ती नेरपिंगळाई आहे. शैक्षणिकदृष्ट्या नेरपिंगळाई बाजार हे आहे, मार्केट आहे. आणि बाकी अदर गोष्टीसाठी आरोग्य झालं, इतर कृषी वगैरेसाठी, समजा कृषी केंद्र वगैरेसाठी जायचं म्हटलं तर आम्हाला नेरपिंगळाईला जावं लागते. आता हा रस्ता अडवल्यामुळं आम्हाला ती अडचण जात आहे. दुसरा पक्का रस्ता, अशा कंडिशनचा रस्ता नवीन जायला नाही आहे. तो जावं लागते तर 15-20 किलोमीटर फिरून जावं लागते. तर ही अडचण जी आहे ते आम्ही पटवारी तहसीलदार यांच्याकडे पाठवलेली आहे. त्यांनी नोटीससुद्धा पाठवल्या संदिग्ध शेतकऱ्याकडे. तर त्यावर काही असं उपाययोजना काही झाली नाही. मागणी एकच आहे की हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात यावा आणि त्यावर जे संदिग्ध कास्तकार आहे त्यांना नोटीस देऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात यावं, एवढीच मागणी. जी नाही ना आमचा रस्ता बंद झालेला आहे. कास्तकारांनी पराठी पेरली आहे रस्त्यावर, त्याच्यामुळं आम्ही त्रस्त झालेलो आहे. आमचं महिन्यापासून बंद आहे. 1.5 ते 2 महिने होत आहे त्या रस्त्यासाठी. काहीतरी आम्ही कंप्लेंट करून त्याला तहसीलदाराकडे पटवाऱ्याकडे, तरी आमचं काम सक्सेस झालेलं नाही. आम्ही उपोषण किंवा निषेध छेडू आम्ही या ठिकाणी. जर क्लिअर नाही झाला रस्ता जर क्लिअर नाही झाला का नाही तर आम्ही उपोषण छेडू. आम्ही तसं उपोषणाला बसण्यात तयार आहोत. आम्ही जीव गेला तरी चालते आमच्या रस्त्यासाठी. पूर्ण गावकरी हा सोबत गावकरी राहणार आहे उपोषणाला आमच्यासोबत. समाप्त गावकरी जामडोलच आहे आमचं. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.